माझ्या भाग्याचं माझ्या सोख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू तू कोण आहेस ग? माझं नाव सुगंधा. साहेबांच्या सध्या ज्या काही हालचाली चालू आहेत त्या पक्षविरोधी कारवाया या सदराखाली म्हणू शकतात. तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं. कशाबद्दल? जानकीबद्दल. सुद्धा देख ना ते वाटेल ते बोलतात माझ्याशी. माझ्या गालावरची 4 बोट तुमची उमटलेत की नाही, त्याच गालावर नाही तुमचे ओठ टेकवले तर नावाचा परशुराम किल्लेदार नाही. मम्मा घरी आल्याच आहेत तर मी परत कशाला येऊ? मी तिथेच राहते ना. अहो अहो आत्याबाई, अहो तुम्ही कशाला करता ही काम? कोणी बघितलं ना तर जीव घेतील माझा. हो मी काय कचकड्याची बाहुली आहे का? ही सगळी कामं करत करतच या तिघांना मोठं केलंय बरं मी. अहो पण आता मी आली आहे ना, आता मी करीन की सगळी कामं. अहो मी लय भारी आहे, सगळी कामं एकटीच करून टाकीन बघा. ही असली भाषा इथे वापरायची नाही बरं का. स्वच्छ शुद्ध बोलायचं. तुझे काय काम करत होतीस ना ते कर जा. आई शपथ, घोटाळाच झाला. अहो चिवला नागडच ठेवून आले मी, कपडे घालायचेच राहिले. आलेच. थांब थांब तिकडे. कशी माकडासारखी उड्या मारत कुठे निघाली आहेस? जानकीने काही शिकवलं नाही तुला? अहो, नाही शिकवलंय, लक्षातच राहत नाही बघा. परत नाही होणारच. आई शपथ. ते सारखं आई शपथ म्हणायचं नाही. जानकी पण अशीच होती धांदरट. तुला पाहिलं ना की तिचीच आठवण येते मला. जानकी ताई आणि दांद्रट काही सांगता काय मला? मग काय खोटं सांगतेय का मी? काय भाषा होती तिची, लय भारी, डेंजर. आई शपथ गणेश शपथ असलंच तर बोलत असायचे. आणि आता तू बाप्पा का तिथं चालणं वागणं बोलणं, साड्या पण काय लई भारी दिसती. झालं का पुन्हा तुझं लई भारी सुरू? तुमची सगळ्यांची भाषा सुधारताना माझी भाषा बिघडणार आहे बघ. जानकी आणि गण्या आत्ता कुठे धड बोलायला लागले. आता तू येऊन बसलीस. नाही माझी पण सुधरेल ना भाषा. इथे टिकलीस तर सुधारेल. आणि बघ चिवशी या भाषेत बोलायचं नाही, नाही तर चिव पण असेच बोलायला लागेल ना. मी पण होईन हळूहळू जानकी ताई सारखी. ती कशी शोभती किल्लेदारांची सून. मग शोभणारच. या घरात सून म्हणून कुणी आणली आहे? मीच ना. तुम्ही? मी तर गावाकडं असं ऐकलं की जानकी ताईचं नरसिंहरावांचं लग्न. तुला कोणी सांगितलंय हा आगाऊपणा? नसत्या उठाठेवी करायच्या नाहीत. जा आपल्या कामाला. बऱ्याच दिवसानंतर आपल्याच घरी आल्यावर किती बरं वाटतंय माहितीये. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की एवढ्या मोठमोठ्या ओळखी असूनही वेळेस काहीच उपयोगी पडल्या नाहीत. जाऊ दे ना मम्मा, त्या आठवणींवर बोलूयाच नको आता. असं बोलून कसं चालेल अमृता? अगं खपली निघून गेली तरी व्रण हा राहतोच ना. आणि आपण कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी व्रण पाहून जखमेची आठवण होतेच. मम्मा, तुम्ही अशा सगळ्या आठवणी विसरून जाल अशी एक बातमी सांगायची तुम्हाला. पण त्याआधी मला तुला जे सांगायचं ते जास्त महत्वाचं आहे. मला माहिती आहे तुम्हाला जानकीबद्दलच बोलायचं ना माझ्याशी.
मामा, जानकीबद्दल कोणाशीही एक शब्द सुद्धा बोलायची इच्छा नाहीये माझी. तिचा नुसता विचार जरी माझ्या डोक्यात आला ना तरी तरी मला अस्वस्थ व्हायला होतं. त्याच्याबद्दल बोलणं तर लांबच राहिलं. नाही अमृता, आज तू कितीही विरोध केला असता तरी मी जानकीबद्दलचे तुझे गैरसमज दूर करणार आहे. कारण मला तुला जे काही सांगायचं ना त्या सगळ्याचा संबंध फक्त जानकीशी नाहीये, तर आर्यनशी सुद्धा आहे आणि साहजिकच तुझ्याशी सुद्धा आहे ना. असणारच ना, कारण जानकीने आजपर्यंत जे जे काही केलंय ना त्या सगळ्याचा संबंध माझ्या संसाराशीच होता ना. नाही, आजपर्यंत तुझ्या संसारात जे जे काही घडलंय ना त्या सगळ्याला जबाबदार आर्यन होता. मम्मा, काय बोलताय तुम्ही? माझ्या आयुष्याचं वाटोळं होण्यासाठी आर्यन कसा काय जबाबदार असू शकतो? मला माहिती आहे अमृता, मी काही सांगितलं तरी तू त्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण आर्यनने तुझ्यावर स्वतःच्या प्रेमाची जादू पसरवली होती. मम्मा प्लीज, माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. नाही अमृता, तुझ्या सहनशक्तीचा अंत आर्यनने पाहिला. बऱ्याच गोष्टीत त्यांनी तुला अंधारात ठेवलं. त्यांनी तुझ्यात आणि जानकीमध्ये जाणीवपूर्वक वाद निर्माण केले. पण आर्यन असं का करेल? नरसिंह केलेदाराच्या घरात वादळ निर्माण करण्यासाठी, स्वतःच्या वडिलांच्या खुन्याचा बदला घेण्यासाठी. मम्मा, हे सगळं तुम्हाला जानकीने सांगितलंय ना? आर्यन केल्यावर सुद्धा ती त्याचा पिच्छा का नाही सोडत आहे? हे सगळं मला आर्यनने सांगितलं अमृता, हॉस्पिटलमध्ये असताना. नरसिंह किल्लेदाराला मुळापासून हादरून सोडायचं होतं मला. त्याच्या राजकीय कारकिर्दीत हस्तक्षेप करण्याइतका मी मोठा नाहीये. म्हणून माझ्या हातात जे काही होतं ते सगळं वापरलं मी. आणि यात मी काही चुकीचं केलंय असं मला वाटत नाही मामा. नरसिंह किल्लेदाराला कधी ना कधी त्याच्या कर्माची फळं भोगायचीच. नरसिंह किल्लेदाराला संपवल्याशिवाय मी माझं वेगळं छान असं आयुष्य जगूच शकत नाही. तरी आता हे प्रकरण मीच संपवणार. खरं तर हे सगळं मी तुला आधीच सांगायला हवं होतं, पण नाही सांगितलं. आणि आर्यन गेल्यानंतर तर माझी हिंमतच नव्हती. 1-2 वेळा मी तुला सांगण्याचा प्रयत्नही केला, पण तू जानकीबद्दल काहीच ऐकायला तयार नव्हतीस. मम्मा, हे खरं आहे? मेलेल्या माणसाबद्दल मी का खोटं बोलू अमृता? आर्यन माझा एकुलता एक मुलगा होता. आता तो फक्त त्याच्या आठवणीनेच मला पुढचं आयुष्य जगायचं. का खोटं बोलू? मम्मा, तुम्ही जे सांगताय ते जर खरं असेल ना तर मी जानकीवर खूप अन्याय केलाय. हेच तर मला पाहवलं नाही. मी खरं तर तुला हे सगळं खरं सांगू, तू माझ्यापासून दूर जाशील म्हणून हे सगळं सांगण्याची माझ्यात हिंमत नव्हती. हिंमत नव्हती. पण मी माझ्या स्वार्थासाठी एका निष्पाप मुलीचा शोध उद्ध्वस्त का करावं? याने तुझ्यावर कधीच प्रेम केलं,
नव्हतं. आर्यने तुझा आणि जानकीचा फक्त सारखा उपयोग करून घेतला. मला माहित होतं जानकीने तुमच्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवलं म्हणून तरी सगळ्यात आधी जानकीलाच टार्गेट केलं. अरे मंडळी, उभे का तुम्ही? बसला का नाही? नाही नाही ठीक आहे. बरं काम काय काढलं ते सांगा. तेव्हा ना तुमच्या लक्षात आलं असेलच की काय काम आहे ते. असं कसं वाकणी साहेब? थोडी थोडी कोण कोण आम्हालाही लागलेली आहे, पण नक्की कारण काय ते कळलेलं नाही आम्हाला. आधीच्या बांधकाम मंत्र्यांबरोबर जे काही तुमचे संबंध होते तसे संबंध आता यापुढेही चालू राहतील. वाकणी साहेब, अहो आपल्यातल्या या संबंधामुळेच तर हा व्यवहार चालतो. त्यामुळे जे काय असेल ते स्पष्टपणे बोला. साहेबांना पैशाची गरज आहे आणि लवकरात लवकर ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. फडणवीस साहेब, निवडणुकीच्या वेळी आणि नंतर या मंत्रिपदाच्या वेळी ऑलरेडी आम्ही साहेबांना भरपूर मदत केलेली आहे. अहो त्या बदल्यात तुम्हाला भरपूर मदतही दाखवायला मिळालाच की. आत्ता जी साहेबांची गरज आहे ती आणीबाणी आहे असं समजा. त्यामुळे लवकरात लवकर पैसे पोहोचते करा. त्या बदल्यात तुम्हाला काही ना काही मिळणारच की. तुमचं सगळं बरोबर आहे वाकणी साहेब, पण सध्या मार्केट पण डाऊन आहे. शिंदे साहेब, मार्केटमधले चढ उतार हे तुमचे तुम्ही बघितले पाहिजेत. ते आम्हाला नाही कळत. त्या तुमच्या अडचणी आहेत, त्या तुम्ही सोडवा. आत्ता साहेबांना गरज आहे आणि ती तुम्ही भागवलीच पाहिजे. पण वाकणी साहेब, हे तर सरळ सरळ खंडणी वसूल करण्यासारखंच झालं. मग गुंडांमध्ये आणि तुमच्यामध्ये फरक तो काय राहिला? पाटील साहेब, तुमच्यामध्ये आणि गुंडांमध्ये तरी काय फरक आहे हो? सरकारला फसवणारे एक प्रकारचे गुंडच आहात तुम्ही. तुमचा एकतरी व्यवहार सरळ असतो का पाटील साहेब? कशाला उगाच मला तोंड उघडायला लावताय? माफ करा वाकणी साहेब, सध्या तरी माझी परिस्थिती खूप वाईट आहे. मला हे कळालंय की पार्ल्यामध्ये तुम्ही चणे फुटाणे विकत होता. तुमच्या व्यवहारांना असं काही बूच लावून ठेवे की चणे फुटाणे विकत घ्यायची परिस्थिती सुद्धा तुमची राहायची नाही हो. बाकीच्यांना काही वेगळं सांगायला नकोय. राधिका मॅडम तुम्हाला उद्या फोन करतील. जो आकडा सांगतील तो लवकरात लवकर पोहोचवा. तुम्ही आता गेलात तरी चालेल. अरे वा, कोण कोण आले? फर्नांडिस, यो कोण? शिंदे. अरे वा, अग्रवाल अंकल. वा, काय म्हणते? भाभी कैसी है? बहुत दिनों में बुलाया नहीं, लंदन नहीं गए वाटते. अरे वा जादू, चष्म्याचा नंबर वाढला वाटते. यो कोण? पाटील. हिला लांडा घालून आलाय कोट. लग्नातला असणार याच्या. जेवढं पैसे सांगतायत वाकणीस तेवढं गपगुमान नेऊन द्यायचं, नाहीतर मग मला यावं लागेल तुझ्या हापिसामध्ये. आणि माझा क्रिमिनल रेकॉर्ड कसा आहे ते सांगायला नको तुला. परशु शेठ, तुम्ही मध्ये पडायची गरज नाहीये. हे वाकण्या गप. मायला नोकर आहेस तू, नोकर. मालकाशी असं बोलतात रे? परशु शेठ, तुमचं हे बडबडणं महागात जाईल. अरे गप रे. ए चला निघा, चला निघायचं. सांगतील तेवढे पैसे. ए पाटला, मायला बघतो काय रे डोळे मोठे करून? ती बुबुळ आहेत की नाही, ती खाली काढून आणि गोट्यावाने खेळून त्यांच्या बरोबर. कळलं काय? चल निघ, चल. परशु शेठ, गुंड माझ्याकडे आहेत, समजलं? त्याला जाऊन माझं नाव सांग, नाही त्यांच्या चड्ड्या वाल्या झाल्या तर नाव बदलीन मी. कळलं का? आता निघतो का? सगळे अवयव एक वेगवेगळे काढून देऊ हातात. मग घरी गेल्यावर त्यांच्यामध्ये भांडणं होतील. कोणी बेल वाजवायची. कळलं काय? गुडगा म्हणाल वाटीला मांडी, तू वाजव बेल. वाकणीस, हे आता अति होत आहे. अतिच आहे. अति तिथं माती मन आहे मराठीमध्ये. गपगुमान घरला जायचं, सांगितलेले पैसे आणून द्यायचे. चल निघतो का रे नरसाळ्या?
जे परशु शेठ, तुम्हाला हे तुमचं वागणं महागात पडेल. वाकण्या, परशुरामने कायम मागातल्याच गोष्टी केल्या बरं का. हरामखोरपणामध्ये बार्गेनिंग करणं आवडत नाही आपल्याला, कळलं का? आर्यन खरं तर चुकीचा वागला. नरसिंहाचा राग त्याने तुम्हा दोघींवर काढला. नरसिंहाला मीही कधी माफ करणार नाही, पण त्याचा राग दुसऱ्या कुणावर काढणं हा मूर्खपणा होता ना. या सगळ्यात मूर्ख तर मी निघाले. मी काय करू मम्मा? मला दिवस ढकलण्यासाठी फक्त आर्यनच्या आठवणी होत्या माझ्यासोबत. पण आता त्या आठवल्या ना की आर्यनचं हे रूप सुद्धा आठवेल मला. म्हणून दुसरं सांगायचं टाळत होते मी. हे सगळं जर का मला दुसरं कोणी सांगितलं असतं ना तर मी कधी विश्वास ठेवला नसता. पण आर्यननेच मला हे सगळं सांगितलं. अमृता, आर्यनला माफ कर. माफ कर त्याला. मम्मा, मी काय कोणाला माफ करणार आहे? माझ्या हातात आता काहीच राहिलेलं नाहीये. ना भूतकाळ ना वर्तमान. त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळाली बेटा. याच्यापेक्षा कुठली मोठी शिक्षा असू शकते? एकाच वेळी तो दोन जीवांची खेळ, तुझ्याशी आणि जानकीशी. नाही मम्मा, आर्यन एकाच वेळी 3 जीवांशी खेळलाय. जानकी, मी आणि त्याचं स्वतःचं बाळ. मी प्रेग्नंट आहे. सुगंधा, काय करते? काय नाही, साफसफाई आपली अशी. आता एवढ्या रात्री सगळी कामं आटपली, मग म्हणलं करून घेऊ. बरं, मी चिवला झोपून पाण्यामध्ये ठेवलंय, तू थोड्या वेळाने जा तिकडे. जानकी ताई, मला ना या पोरीचं काही कळतच नाही बघा. म्हणजे दिवसभर माझ्याशी खेळते, रात्री झोपायला मात्र तुमच्याच कुशीत येते. तिच्या आईपेक्षा जास्त दिवस ही माझ्याकडे राहिली आहे ना. लळा लागला असेल तिला. आई कुठे असते चिवची? नाही म्हणजे ही तर दिसल्या नाहीत म्हणून विचारलं. हा, गावाला असते.
गावाला काहीतरी बाई आहे, एवढी लहानगी पोरगी इथे ठेवली आणि स्वतः गेली गावाला. या घरामध्ये सुमिताईबद्दल परत असं बोलायचं नाही आणि तिच्याबद्दल काही विचारायचं पण नाही, कळलं? एकदम आत्याबाईंसारखं बोललात बघा. त्या पण सारखं असंच बोलत असतात. या घरात डोळ्याला दिसणाऱ्या सगळ्या गोष्टींबद्दल बोललंच पाहिजे असं काही नाही. वा, इतक्यातल्या इतक्यात आत्याबाईंची चांगली नक्कल जमायला लागली वाटतं तुला. सांगू का त्यांना? नाही बाई, राहते एसटीच परत पाठवतील की मला. मी आपलं गमत म्हणून करून दाखवलं तुम्हाला. माझ्या समोर ठीक आहे, बाकी कोणासमोर करू नको, कळलं का? चालू दे तुझं. थांब जानकी, मला तुझ्याशीच बोलायचंय.